तिकडे ठाण्यात मनसेच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सदावर्ते यांचं सदा रडते नामकरण करत बॅनर लावण्यात आलेत। मराठी सक्तीचा विरोध करणाऱ्या सदावर्ते यांचा मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आलाय। मनसेचे पदाधिकारी ठाणे शहर अध्यक्ष जनहित विधी विभाग स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीनं ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे। तर गुणरत्न सदावर्ते हे मराठी सक्तीच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि त्याचमुळे मनसेने त्यांचा निषेध करत ठाण्यामध्ये हे बॅनर लावलेले आहेत। ठाण्यामध्ये सध्या आपण आहोत आणि मराठीचा मुद्दा खूप गाजतो आहे। रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना मराठी यायलाच हवी असं सक्ती करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला एक बॅनर हा ठाण्यातल्या नितीन कंपनी चौकात लागलाय। आपण पाहताय या बॅनरवर सदावर्ते जे आहे त्यांच्या विरोधातला हा बॅनर आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी अमराठी रिक्षाचालक असतील त्यांची बाजू घेतलेली आहे। त्यांच्या बाजूने ते एक मोर्चा देखील काढणार आहेत। त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहताय की सदावर्ते यांच्या आडनावावरून सदा रडते अशा प्रकारचा हा बॅनर इथे लावण्यात आलेला आहे। आज जेव्हा मराठीचा मुद्दा समोर आला तेव्हा त्यांचं रडगाणं सुरू झालं। ते जाऊन परप्रांतीयांच्या बाजूने उभे राहिले। आम्हाला आता शंका वाटायला लागले ती खरंच मराठी आहेत का ते भय्ये आहेत। असं वाटतंय की ते मराठी रूपातले ते भय्ये आहेत। म्हणून त्यांची जी वृत्ती आहे त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो। आज ते सगळीकडे जिथे मराठी माणूस येतो तिकडे ते विरोधात उभे राहतात। आपण मराठा आंदोलन झालेलं मराठा आरक्षणासाठी तेव्हा तेच होते ज्यांनी मराठा आंदोलनाला विरोध केलेला आणि मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात विरोध केलेला। आणि आज तेच गुणरत्न सदावर्ते आहेत ज्यांनी ह्या जो मराठी सक्ती केलेली आहे त्या विरोधात उभे राहिलेले आहेत। एक प्रकारे गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आणि म्हणूनच ठाण्यामध्ये स्वप्नील महिंद्रकर असतील किशोर बिलारे असतील यांच्या माध्यमातून नितीन कंपनी चौकामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधातला बॅनर हा लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।